नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपलं कराळे 999 चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, यापूर्वीही मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप संदेशद्वारे टेक्स्ट मेसेजद्वारे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे जो काही खंड स्वरूपाचा पाऊस आणि अल्प प्रमाणाचा पाऊस जी काही 9 तारखेपासून या पावसाची उघाड जी तयार झाली होती, परंतु 9 तारखेपासून जी उघाड होती ती किती दिवस चालणार आहे या पूर्वीच्या संदेशमध्ये मी तुम्हाला ती तारीखही दिली होती. त्यामध्ये 15 आणि 16 तारखेला काही भागामध्ये पाऊस होणार आहे. त्या अनुषंगाने 15 आणि 16 तारखेला पाऊस झाला. तसंच 17 आणि 18 तारखेला त्या पावसाची तीव्रता जास्त असून 17 आणि 18 तारखेला चांगला पाऊस होणार आहे. हे सुद्धा मागील व्हिडिओच्या संदेशद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. तसंच आजचाही संदेश फार महत्वाचा आहे. कारण इथून पुढे परत पाऊस कसा राहणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये लगेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळेस शेतकरी बंधूंनो, बहुतांश ठिकाणी काल फार चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे, परंतु अजूनही बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा गावामध्ये अर्ध्या गावामध्ये पेरणी झाली तर अर्ध्या गावामध्ये पेरणी होणं बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पेरणी करायला काहीच हरकत नाही. कारण इथून पुढे पाऊस फार चांगला पडणार आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे किंवा दूर आणि सर्व दूर अशा पद्धतीचा पाऊस येणाऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. हा पाऊस कुठे कुठे होणार आहे आणि कसा होणार आहे ते पहा. आज सायंकाळी लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा असेल, औसा असेल किंवा लातूर शहर असेल या परिसरामध्ये चांगला पडणार आहे. शिरूर, अनंतपाळ असेल या भागापर्यंत सुद्धा चांगला पडणार आहे. परंतु त्याच पलीकडचं जे काही भालकी, बिदर वगैरे जो परिसर आहे तेथील काशीनाथ फुलसुरे यांनी मला चौकशी केल्यामुळे, कारण त्यांच्या गावामध्ये काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी झाल्या नाहीत, तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपली पेरणी पूर्ण करून घ्यावी. कारण काल झालेल्या पावसामुळे, काल तिथेही पाऊस झालाय तर हे अल्प प्रमाणामध्ये पाऊस झालाय, जमिनीमध्ये खाली अजूनही खरखर आहे. तर अशा खरखरीमध्ये पेराव की नाही पेरावं अशी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की पुढे पाऊस अजून दडी मारतो की काय. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आता पेरणी करायला काहीच हरकत नाही. कारण येणाऱ्या आठवड्यामध्ये आज 20 म्हणजे 19 तारीख आहे, आज संध्याकाळपासून तर पाऊस तर आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचं ढगाळ वातावरण आहे, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु पक्क्याला आणि चांगला पाऊस पडण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे. कारण उद्या 20 तारखेपासून या पावसाची तीव्रता वाढणार आहे. 20 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आपल्याकडे हा पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी 22 आणि 23 आणि 24 तारखेला थोडंसं प्रखर उन्हाची तीव्रता सुद्धा पडणार आहे. त्यावेळेस घाबरण्याची काही आवश्यकता नाही. कारण आपल्याकडे हा पाऊस 26 तारखेपर्यंत पडणार आहे. 20 तारखेला मात्र या पावसाची तीव्रता सर्वात जास्त राहील. त्यामध्ये खानदेशमध्ये धुळे असेल, चाळीसगाव असेल, साक्री असेल, नंदुरबार असेल, त्यात जळगाव असेल, यावल असेल, पाचोरा असेल या भागामध्ये अमळनेर वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये फार चांगला पाऊस 20 तारखेला, 20 तारीख आणि 21 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसंच अलीकडचा जो छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण आहे, गंगापूर आहे, सिल्लोड आहे, कन्नड वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये फार चांगला पाऊस होणार आहे. तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. 21 आणि 22 तारखेला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. घनसावंगी असेल, त्याच्यानंतर मंठा असेल, परतूर असेल, अंबेड असेल, या ठिकाणी या पावसाची चांगली जोरदार हजेरी लागणार आहे. तसंच पलीकडे बीड वगैरे जो काही जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये केज वगैरे, धाराशिव, त्याच्यानंतर बार्शी या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. अहिल्यानगर असेल, संगमनेर असेल, नाशिक, पुणे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होईल. अलीकडचा जो की परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये मात्र फारच आनंदाची गोष्ट आहे की परभणी जिल्ह्यामध्ये फक्त जिंतूर तालुका जो आहे तो आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस त्या जिंतूर तालुक्यामध्ये पडला, परंतु इतर तालुक्यामध्ये मात्र अल्प आणि फारच कमी प्रमाणामध्ये पाऊस होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये 21 तारखेला फार चांगला पाऊस पडणार आहे. 21 तारखेला त्यातल्या त्यात पूर्णा पूर्णा येथील सुमित कोत्तावार यांना सांगू इच्छितो किंवा आमचे नाना आहेत त्यांनाही सांगू इच्छितो. तसेच जे पुणेतून मला वारंवार बोखारे वगैरे यांचा फोन होत असतो, त्यांना सांगू इच्छितो की आपल्या पूर्णा भागामध्ये जसं पूर्णा साखर कारखाना येथील चेअरमन जाधव साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, यांना सुद्धा सांगू इच्छितो की त्यांच्या पूर्णा या भागामध्ये पूर्णा असेल, वसमत असेल, गंगाखेड असेल, त्याच्यानंतर तो काही परिसर आहे या परिसरामध्ये 21 आणि 22 तारखेला रात्री 8:30च्या दरम्यान फार चांगला आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. हो, त्यातल्या त्यात आमचे जे काही पूर्णाचे जे प्राध्यापक आहेत, श्री संतोषजी कुरे सर, यांना सुद्धा ही आनंदाची बाब आहे की
त्यांना फार प्रतीक्षा होती की पाऊस पूर्णा शहर, पालम आहे, मानवत आहे, गंगाखेड आहे, राणी सावरगाव या परिसरामध्ये खरंच फार पावसाची अल्प प्रमाणामध्ये पाऊस झाला. तसं सेलू तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना फार आनंदाची गोष्ट आहे की 21 आणि 22 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस या भागामध्ये होणार आहे. तसंच जो काही लातूरचा भाग, लातूर जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये 21 आणि 22 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र वादळी वाऱ्यासोबत आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये हिमायतनगर असेल, किनवट असेल, हदगाव असेल या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला पाऊस 21 आणि 22 तारखेला होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, यासोबत विदर्भातला जो काही परिसर आहे, विदर्भामध्ये मात्र 21 आणि 22 तारखेला जो काही पूर्व विदर्भ आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, नागपूर आहे, अमरावती वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. तसंच बुलढाणा आहे, अकोला, मेहकर, वाशिम, रिसोड वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा 21 आणि 22 तारखेला म्हणजे 21-22 तारीख जी 23 तारीख आहे, ही पावसाची मेजरली तारीख आहे आणि या तारखेला आपल्याकडे सर्वदूर आणि सर्व ठिकाणी हा पाऊस होणार आहे. तेव्हा बुलढाणा जिल्हा असेल किंवा खामगाव वगैरे परिसर असेल या ठिकाणी सुद्धा पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या 20 तारखेपासून तर 22 तारीख म्हणजे 20, 21, 22 या तारखेपर्यंत राज्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस होणार आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग राहिलेला आहे, जसे सांगली, सातारा, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, पंढरपूर, तुळजापूर वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा फार चांगला पाऊस 21 आणि 22 तारखेला होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश मी इथे थांबवून परत हा संदेश तुमच्यापर्यंत मी 22 तारखेला तुमच्यापर्यंत जी काही माहिती आहे हवामानाची किंवा पावसाची, ती अचूक अंदाजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी रजा घेतो आणि हा संदेश खरंच इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही आवर्जून पोहोचवा. धन्यवाद.